तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आहे माझ्या गावाकडचा कोकणातला शिमग्याचा. तर तुम्ही खूप ठिकाणी शिमगा बघितला असेल, पण हा ब्लॉग थोडा वेगळा आहे. आमच्या वगैरे काय काय होतं हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये कळेल. आणि जे लोक बोलतात की तुम्ही लोक एवढा शिमगा काय करता, तर भावाला याचं उत्तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की मिळेल. तर आता आम्ही चाललो आहे आमच्या गावातून दुसऱ्या गावामध्ये, जिथून एक पालखी आमच्या गावात येते रात्री. तर तिथे पहिला मेन म्हणजे काठी वगैरे नाचवली जाते, नंतर नगारा वगैरे वाजवला जातो, परत तिथे देवाच्या पाया वगैरे पडूया. विषय असा आहे की आमच्या इथे आहेत 3 गावं, तामाणे, शिरसवणे आणि माझं गाव भिनेरे. तर भिनेरेमध्ये असतो मेन शिमगा, म्हणजे इथे जत्रा भरते. तर तामाणे आणि शिरसवण्यातून त्यांच्या 2 पालख्या चालत आमच्या गावात येतात आणि मग भिनेरेमध्ये होतो मेन शिमगा. तामणला पोचल्यावरती पहिला कानावरती आला नगाराचा आवाज. तर नगाराचा आवाज पडल्यावरती भाई असं झालं की जाऊन पहिला नगारा वाजवायचा, पण तिथे थोडेसे लोक होते, तर त्यामुळे आम्ही नगारा वाजवला नाही. तर पहिला आम्ही गेलो काठी नाचवायला. साईडला ते साईडने प्लीज, साईड प्लीज. अरे द्या ना पुढे काढून देतात. अरे पुढे काढून देतात बोलस ना. तुम्ही ना एकदा व्हिडिओ काढू एकदा. नाही माझे आहेत दोन आहेत गाणं मस्त टाकून ठेव. तुम्ही नाचू आता व्हिडिओ काढू आपण. बोलले पप्पी ते बारूला टाका. आणि जसा काळोख पडायला लागला तर विचार केला की भाई ठीक आहे, तर निघूया, नगारा वाजवा आणि निघूया. तर मग आम्ही नगाराच्या इथे गेलो. पाच 10 15 मिनिटं नगाराच्या इथे मी थांबलो होतो आणि फायनली माझी नगारा वाजवायची पाळी आली. की जशी माझ्या हातात काठी येणार तेवढ्यात कोणतरी अति चांगला माणूस माझ्या बाजूला उभा होता. त्या माणसाने काठी खेचून घेतली आणि काठी जेव्हा नगारावरती कोण खेचून घेतो तर तेव्हा होतात मॅटर. आणि तेव्हा तेच झालं. सर्वांना नम्रतेची विनंती आहे. ग्रामस्थ बंधूंना, आलेल्या पाहुण्यांना आपण होळी लागल्यापासून ह्या क्षणापर्यंत खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आपण करतो, साजरा करतो. परत तिथे भांडणं झाली आणि मी फक्त येण्यासारखं यांच्याकडे बघत होतो की काय चाललंय, पण नगारा काय मला वाजवायला भेटला नाही. आणि त्या भांडणामुळे नगारा तिथे बंद केला गेला आणि मला काय नगारा भेटला नाही. मग नगारा तिथे बंद झाला. मग आम्ही परत निघालो आमच्या गावाला भिनेरला, जिथे जत्रा असते. ऑफकोर्स मेन शिमगा तिथे असतो. गावाला पोचल्यावरती थोडंसं मित्रांसोबत जत्रेत फिरलो. सेल टाकला की धावतो. ह्याला बोला फुकायला.
याला सुशील फुकायला बोल ना. याला बोल फुकवायला बोल ना. याला बोलू काय याच्याकडे कोणाकडे भया फुगव जा 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 जा. काय रे झाला एवढाच फुकतोय का? जत्रेमध्ये एवढा इंटरेस्ट नसतो लोकांना. आता सगळ्यांना जास्त इंटरेस्ट आता आहे पालखीमध्ये काटा नाचवायला, नगारा वाजवायला आणि नाचायला. जर कुणाला असं असं एकदम बेकार नाचायचं ना की भाई तू कधी नाचलाच नाही तुला इथे येऊन नाचायचंय लाज शरम सोडून कसंही, तर तुम्ही या जत्रेत. भावांनो एवढं फ्री नाचायला भेटतं ना की म्हणजे कसंही नाचा, कोण काय बोलत नाही. आणि जत्रा फिरल्यानंतर येतो मेन पार्ट. आता टाइम झालेलं तामणची पालखी विनेरात एंटर करायचं. विषय असा आहे की पालखी अशी नॉर्मल येऊन बसत नाही, पालखी येते धावत. तर म्हणजे असं तुम्ही पालखीच्या समजा पालखी येत असेल तर तुम्ही मधी उभं राहू शकत नाही. जर मधी उभे राहिलात तर गेम खलास. म्हणून ऑलरेडी आधीच लोक सगळ्यांना साईड करतात. एक पालखीसाठी एक रस्ता तयार केला जातो की कोणीच मध्ये नसणार आहे, फक्त जी पालखीवाले लोक असतील तेच फक्त असणार आहेत. तर टाइम झाला पालखी यायचा. पालखी फुल नगाराच्या ठेक्यावरती फुल जल्लोषात लोक नाचत बिचत आणत होते. आणि मग पालखी कशी आली ते फक्त तुम्ही एकदा बघाच. आणि सेम अशाच प्रकारे आली दुसरी शिरसोण्याची पालखी. तीही फुल अशी नाचत धावत फुल. आणि लोकांना वाटत असेल की भाई पालखी हलकी असेल म्हणून एवढं धावत आणू शकतात. अजिबात नाही. ती पालखी मी उचलले. आमच्या घरी तामणची पालखी सकाळी दुसऱ्या दिवशी येते, तर ती पालखी मी उचलले. आणि त्या पालखीला त्या लोकांनी तरी सुद्धा स्पंज लावलेत की लोकांना त्रास व्हायला नको. त्या स्पंज मधून पण मला ते खांद्याला दुखत होतं. तर ते लोक भाई कसे आणत असतील भाई त्यांनाच माहिती. तर अशा प्रकारे शिरसोण्याची पण पालखी आली. तर अशा प्रकारे शिरसोण्याची पण पालखी आली. अशा तिन्ही पालख्या सानेवरती बसल्या होत्या. नंतर तिन्ही पालखी बसल्यावरती सानेच्या समोर काठी नाचायला सुरुवात होते आणि तिथेच 3 नगारे वाजतात. 3 काटे आणि 3 नगारे एकाच ठिकाणी वाजायला सुरुवात होतात. सगळ्यात बेस्ट सीन असतो तो की 3 नगारे एका ठोक्यावर वाजतायत, 3 काट्या नाचतायत आणि सगळा जो एरिया तो फुल जाम असतो.
त्यानंतर मग पालख्या ह्या सानेवरून दुसऱ्या सानेवरती जायला तयार होतात. तर मग तिन्ही पालख्या गावातून निघतात. त्याच्या आधी 3 नगारे 3 काट्या त्याच्या पुढे असतात. तर ह्या सानेपासून त्या सानेपर्यंत जायला मधी 2 टप्पे पडतात, जिथे काट्या परत नाचवल्या जातात, नगारे वाजवले जातात. तर एक टप्पा पडतो म्हणजे एक बागळाचा चोंडा म्हणून एक आमच्या इथे जागा आहे तिथे. आणि तिथून परत चितपटी म्हणून एक जागा आहे तिथे. आणि जेव्हा चिटपटीमध्ये नगारा आणि काट्या नाचतात त्यानंतर पालखी ही पुढे जाऊन जिथे दुसरी स्थान आहे तिथे जाऊन बसते. आणि जेव्हा पालखी तिथे बसते तेव्हा आकाशामध्ये फटाक्यांचे जे शॉट्स लावले जातात ते एवढे बघायला भारी वाटतात. मग पालख्या तिथून उठतात आणि आपल्या मेन सानेवरती यायला सुरुवात होते. तर सेम गोष्ट आहे, जशी तिकडनं पालखी आली तशीच ती पालखी रिटर्न जाते. लाव 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 तू मला पण दे, तुला पण घे, तुला पण घे. त्या तोंडात भर सुचेल, तोंडात भर. एवढी वर्ष भेटला नसता तिकडे. तोंडात त्याच्या हर्षा तोंडात भर त्याच्या. आगर आगर साहिल आगर. शाबास शाबास. तोंड कसा आला त्याचा. नाही भंडारा काय नाव त्याचं.
आणि आता येतो मेन पार्ट, जेव्हा तिन्ही पालख्या देवळात जाऊन बसतात आणि सगळ्यात पूर्ण शिमग्यातला बघण्यासारखा क्षण असतो हा.
आई शपथ. हात लाव रे अम्मा. सांग बोलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. हा बघ हे ना बघ काय मस्त आहे. आगे आगे जा मोबाईल. मला